नमस्कार, किड्स पण आदित्य आदिराजमध्ये स्वागत आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगीचा सण. न खाई भोगी तो सदा रोगी, हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल. पण नेमकं भोगी ही भानगड काय आहे, ती कशी साजरी केली जाते, याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहूया. भोगी हा मकर संक्रांतीचा पहिला दिवस मानला जातो. त्यानंतर मकर संक्रांत, किंक्रांत आणि करीदिन असे पुढील दिवस साजरे केले जातात. त्यामुळे भोगी हा संक्रांती सणाचा प्रारंभ आहे. भोगी या शब्दाचा, या सणाचा खरा अर्थ पाहिला तर जुने विचार, सवयी, वाईट गोष्टी सोडून सकारात्मकतेकडे वाटचाल करणे हा आहे. सध्या अनेक ठिकाणी भोगी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाते. एकूणच काय तर भोगी हा सण नवीन सुरुवात, आशा, बदलांचा संदेश देणारा आहे. जुने विचार सोडून, जुने विसरून, जुन्या वाईट गोष्टी सोडून नवीन स्वीकारण्याची शिकवण देणारा हा सण आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तर याच भोगी सणाच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया सुगड पुजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी मडकी. काही ठिकाणी ह्याला सुगड म्हणतात तर काही ठिकाणी याला खण म्हणतात. तर आमच्या इकडे ह्याला खण म्हणतात. तर हे सुगड पुजण्याचे देखील धार्मिक महत्त्व आहे. तर तेच सुगड पुजण्यासाठी, सुगड खरेदीसाठी जायचे आहे. आमच्या इथे भोगीच्या दिवशी खूप छान मोठा असा भोगीचा बाजार भरतो आणि बाजारी जाऊन हे सुगड घेऊन यायचे आहे. त्याआधी घरातील पूजा आटोपली आणि संक्रांतीची भाजी केली. संक्रांतीची भाजी निवडून घेतली. प्रत्येक गावभागानुसार भोगीची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर आमच्या इथे ही जी भाजी आहे त्याला संक्रांतीची भाजी म्हणतात. तर इथे आमच्या इकडे संक्रांतीच्या भाजीचा गरगटा करतात. तर या संक्रांतीच्या भाजीचा गरगटा करण्यासाठी निवडून घेतलेली भाजी, तीळ, हिरवे मटार, या दिवसामध्ये हिरवे मटार येतात, डाळा, शेंगदाणे, वांग, पेरू, गाजर, बोरं हे सर्व एकत्र शिजवून घेऊन याचा गरगटा केला जातो. तर मी गरगटा करण्यासाठी, भाजी करण्यासाठी सर्व घेतलेल्या वस्तू स्वच्छ धुवून चिरून घेतल्या. भोगी म्हणजे उपभोग घेणे असे म्हणतात. या दिवशी अन्नाचा उपभोग घ्यावा अशी समजूत आहे. हा सण हिवाळ्यात येत असल्याने या ऋतूत हिरव्या पालेभाज्या तसेच फळभाज्या, रानभाज्या उपलब्ध असतात. या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात व तिलाच भोगीची भाजी असे म्हटले जाते. याच भाजीचा नैवेद्य देवाला दाखवून हा सण साजरा केला जातो. भोगी हा सण खास करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उत्साहात साजरा केला जातो. हा सण हिवाळ्याच्या समाप्तीचा आणि नव्या ऋतूच्या स्वागताचा प्रतीक मानला जातो. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा केला जातो. त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. सर्व चिरलेल्या भाज्या आणि संक्रांतीची भाजी एकत्र करून कुकरमध्ये छान अशी शिजवून घेतली आणि संक्रांतीच्या भाजीचा छान असा गरगटा केला आणि बाजारातून सुगड आणण्यासाठी तयार झाले. माझ्या 2 मैत्रिणींबरोबर बाजारातून सुगड आणण्यासाठी आम्ही रिक्षातून निघालो. आमच्या इथे सुगड खरेदीसाठी म्हणजेच खणाच्या खरेदीसाठी खूप मोठा असा भोगीच्या दिवशी बाजार भरतो. तर येथे बाजारामध्ये आलेलो आहोत. बाजार म्हणजेच मंडईमध्ये आलेलो आहोत. ही कशी आहे हो सुपारी? 30 रुपये काळीच तर भोगी सणाच्या निमित्ताने साज शृंगाराचे सामानाचे स्टॉल, वाणाचे स्टॉल खूप मोठ्या संख्येने आज मंडईमध्ये भरलेले आहेत.
शंभर आहे 180 60 रुपये 100 आहे 120 100 नाश्ता घेतला तर भोगी सणानंतर असते मकर संक्रांत आणि संक्रांतीचा दुसरा दिवस असतो किंक्रातीचा. किंक्रातीच्या दिवशी आमच्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि याच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे पानाचे विडे, त्या विड्यावर सुपारी, खारीक, खोबरे, लवंग, वेलदोडा, हळकुंड असे वाणाचे साहित्य ठेवले जाते. ते सामानसुद्धा आज येथे सर्व महिला खरेदी करत आहेत. तर संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तू, किंक्रांतीसाठी लागणारे पानाचे विडे, हळदी कुंकू आज बाजारामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यानंतर राजशृंगारामध्ये महिलांना सर्वात आवडती गोष्ट म्हणजे गजऱ्याची. ती गजरे आणि फुलेसुद्धा इथे आम्ही घेतले आणि त्यानंतर खण म्हणजे सुगड खरेदीसाठी आम्ही पुढच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी आलो. तर इथे चुडेसुद्धा खूप छान अशा वेगळ्या कलरमध्ये, वेगळ्या डिझाईनमध्ये ह्या वर्षी दिसून येत आहेत. तर चुडेसुद्धा येथे आम्ही खरेदी केले. हे कसलं आलं ग्रीन गोल्डन कुठं वाईन कलर गुलाबी चॉकलेटी पाटल्या बघ लालवाले छोटे छोटे तेवढे छोटे काय कसं आहे होई 50 रुपये 50 चल 50 ला 5 चांगलं वाटतं हे 60 रुपये 60 केलंय 30 रुपये 30 रुपये ही 50 रुपये तर भोगीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया या सुगड पुसतात. तर सुगड म्हणजे मातीची छोटी मडकी. व्हिडिओमध्ये जे छोटी मातीची मडकी दिसत आहेत त्यांना सुगड म्हणतात. काही ठिकाणी काही गावभागामध्ये याला खण म्हणतात. आमच्या इकडे यांना खण म्हणतात. तर सुवासिनी स्त्रिया या 5 सुगड खरेदी करून या सुगडांना म्हणजेच खणांना हळदी कुंकू लावून त्याची पूजा करतात. एक एक्स्ट्रा देता का झाकण द्या विकायला बसली रेशमा सुगड हा शब्द सुघट या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ चांगल्या प्रकारे घडलेल्या मातीचा घट असा होतो. आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान संस्कृती आहे. नवीन पीक हाती आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि ते पीक देणाऱ्या धरणी मातेचे आभार मानण्यासाठी सुगड पूजन केले जाते. सुगड हे सुबत्तेचे आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते. शिल्पी चालू आहे आमची चॅनलला यूट्यूब चॅनल आहे माझा. बघायचं बाहेर काय मोबाईल नाही काय हे 5 हे बघ तर तुला हे बघ 3 हे कितीला छोटा 20 रुपये. तर सुगड म्हणजेच खण खरेदी करताना स्वतः सुवासिनीचे 5 खण आणि घरातील तुळशीचे 5 खण असे खण खरेदी केले जाते. घेतलीत की बाकीची लक्ष्मीला एक, भाभीला एक, तुला एक आणि ही माझा आपल्या भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो, ज्याला उत्तरायण असे म्हणतात. महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनीद्वारे सुगड पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा विधी मानला जातो. तर आमच्या इकडील शेतभागामध्ये काळी माती जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे जास्त करून मंडईमध्ये म्हणजेच बाजारामध्ये काळ्या मातीचे खण जास्त दिसून येत आहेत. काही 1-2 ठिकाणी लाल मातीचे खण दिसून आले, तर हे लाल मातीचे खण येथील नसून ज्या ठिकाणी
लाल माती जास्त प्रमाणात उपलब्ध असते, जसे की कोल्हापूर, कोकण भाग, सातारा या ठिकाणी लाल मातीचे खण तयार केले जातात. तर तिकडून हे खण इकडे विक्रीसाठी आणलेले आहेत. तर दरवर्षी काळ्या मातीचे खण पूजतो. यावर्षी लाल खण दिसून आले बाजारामध्ये, त्यामुळे आम्ही लाल मातीचे खण खरेदी केले. तर हे लाल मातीचे खण खरेदी करण्यामागचा उद्देश असा की सुगडपूजन झाल्यानंतर, मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर हे खण गौरी गणपती सणामध्ये डेकोरेशनसाठी याचा मी उपयोग करते. त्यामुळे मी यावर्षी लाल मातीचे खण खरेदी केले. तर भोगी या सणामागचे धार्मिक कारण असे आहे की पौराणिक मान्यतेनुसार भोगी हा सण पर्जन्यदेव म्हणजेच इंद्रदेवांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. इंद्रदेवाने पृथ्वीवर मुबलक पाऊस पाडून पिके बहरावीत यासाठी प्रार्थना केली होती. म्हणून शेतकरी वर्ग या दिवशी त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात याला भोगी म्हणून ओळखतात, तर पंजाबमध्ये लोहरी, तामिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये भोगली बिहू या अशा विविध नावांनी हा कापणीचा उत्सव साजरा होतो. हा दिवस जुन्या नकारात्मक विचारांचा त्याग करून नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात करण्याचा संदेश देतो. तर सुगड खरेदी केल्यानंतर सुगड पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा खरेदी करून आम्ही घरी परत निघालो. तर या सुगडांमध्ये शेतातील नवीन बहरलेल्या वस्तू जसे की ऊस, हरभरा, गाजर, बोरे, शेंगा, तीळ आणि तिळगुळ भरले जातात. हे सुगड देवासमोर मांडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. असे मानले जाते की सुगड पूजनामुळे कुटुंबात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि संसाराला भरभराटी येते. त्यामुळे सुगड पूजन हे सुवासिनीने आवर्जून केले जाते. भोगीच्या दिवशी सुवासिनी महिला सुगड पुजतात, म्हणजेच निसर्गाशी आपले नाते जोडतात. तर आणलेले हे 5 सुगड घेऊन त्यांना हळदी कुंकू लावून घेतले. तर या सुगडांमध्ये शेतातील नवीन बहरलेल्या वस्तू जसे की ऊस, हरभरा, गाजर, बोरे, शेंगा, तीळ आणि तिळगुळ भरले जातात. हे सुगड देवासमोर मांडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. घरी आल्यानंतर हे खण म्हणजेच सुगड पाण्याने धुवून घेतले आणि देवासमोर पाट ठेवून त्याच्यावर हे खण सुगड मांडून घेतले. त्यांना हळदी कुंकू लावले. मकर संक्रांत हा हिवाळा ऋतूमध्ये येणारा सण आहे. तर या हिवाळा ऋतूमधील आलेले नवीन धान्य, फळे हे निसर्गाने आपल्याला दिलेल्या अन्नाचे पूजन आहे. मातीच्या घटात अन्न भरून ते देवाऱ्याजवळ ठेवणे म्हणजे आपल्या घरात वर्षभर अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना करणे असा यामागचा अर्थ असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणात सुगड पूजन ही एक खास परंपरा आहे. यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि कुटुंबाशी निगडीत असा अर्थ आहे. सुगड म्हणजे काय? तर सुगड म्हणजे शेणामातीपासून बनवलेली छोटी मडकी आणि या सुगडांमध्ये म्हणजे खणामध्ये हिवाळ्या ऋतूमध्ये आलेले धनधान्य, फळे हे ह्यामध्ये भरून याची पूजा करणे म्हणजेच सुगड पूजन. तर हे सुगड पूजन म्हणजेच खणाचे पूजन का केले जाते? तर नवीन पिकाचे आभार मानण्यासाठी मकर संक्रांतीला नवीन पीक घरात येते. सुगड पूजन करून शेतकरी निसर्गाचे व देवाचे आभार मानतात. सुखसमृद्धीची कामना, घरात अन्नधान्याची कमी होऊ नये, घरात भरभराटी यावी म्हणून हे सुगड पूजन केले जाते. या सुगड पूजनामध्ये माय लेकीची परंपरेचा देखील एक भाग आहे. ही परंपरा विशेषतः सुवासिनी व मुली करतात. त्यामुळे कुटुंबातील नाते दृढ होते. संस्कृती जपण्यासाठी ग्रामीण जीवन, शेती आणि सण यांचा संबंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा हा उद्देश असतो. तसेच तिळाचं उटणं लावून आंघोळीच्या पाण्यात तीळ, हळदी कुंकू टाकून आंघोळीचं खूप महत्त्व आहे. सोबतच मिक्स भाजी, ह्या हिवाळ्या ऋतूमध्ये आलेल्या सर्व भाज्यांची मिक्स केलेली भाजी, तीळ लावून बाजरीची भाकरी करावी आणि हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिक्स केलेली संक्रांतीची भाजी, त्याच्यावर कांद्याची पात, गाजर असा नैवेद्य सुगडांना आणि देवांना दाखवला जातो. तर या मकर संक्रांतीच्या सुगड पूजनातून कृतज्ञता, समृद्धी आणि नात्याची गोडी जपली जाते. तर या सणाला म्हणजे या मकर संक्रांतीच्या सणाला सासुरवाशीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेतात नवीन मालाला बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा मिळतो. भोगी हा उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या गावभागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं.
तर काही गावभागाच्या ठिकाणी या संक्रांतीच्या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही नैवेद्य म्हणून ठेवले जातात आणि खाल्लेही जातात. तर यामागचे कारण असे की शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहावा म्हणून हे पदार्थही संक्रांतीच्या दिवशी खाल्ले जातात. तर या थंडीच्या म्हणजे हिवाळा ऋतूमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला ऊर्जेची गरज असते. थंडीच्या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढते आणि त्याशिवाय खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागते आणि पचतेही चांगले. म्हणूनच भोगीच्या दिवशी मिक्स भाज्यांची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते. थंडीच्या दिवसात यामुळे चांगली उष्णता अंगाला मिळते आणि म्हणूनच या दिवसामध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा आहे. तर सुगडपूजन केले आणि सुगडपूजन केल्यानंतर शेतातून सूर्यास्ताचा असा छान असा नजराणा पाहिला. तर या व्हिडिओमधून भोगी या सणाची थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सुगडपूजन का केले जाते, सुगडपूजन का करावे, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर किड्स पण आदित्य आदिराज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.